नमस्कार मित्रांनो, आपण सगळेच लोक कामं करतात. काही लोक जॉबला जातात तर काही लोक स्वतःचा आपला व्यवसाय करतात. परंतु हे सोर्स ऑफ इन्कम आपल्यासाठी इनफ आहे का? मिस्टर वॉरेन बफेट म्हणतात की जर का तुम्ही झोपताना सुद्धा कमवण्याचा काही तरकीब जर का तुम्ही काढली नाही तर तुम्ही मरेपर्यंत कामच करत बसणार. ज्या इन्कमच्या संदर्भात मी बोलत आहे ती आहे ऍक्टिव्ह इन्कम. परंतु अजून एक टाइप ऑफ इन्कम आहे ज्याबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आणि ती म्हणजे पॅसिव्ह इन्कम. मित्रांनो, ऍक्टिव्ह इन्कम म्हणजे जी आपण आपल्या जॉब किंवा व्यवसाय करून ऍक्टिव्हली पार्टिसिपेट करून आपण कमवतो. आणि ऑन द अदर हँड पॅसिव्ह इन्कम म्हणजे जे आपल्याला ऍक्टिव्हली न इन्व्हॉल्व होता जर का आपल्याला इन्कम येत असेल ते आपली पॅसिव्ह इन्कम. समजून घ्या, जर का तुमचा एक एफडी एका बँकेत केलेला असेल तर त्या एफडी वर तुम्हाला पॅसिव्हली इंटरेस्ट भेटत जाईल. जर का तुमच्याकडे कुठला काही स्टॉक असेल तर त्या स्टॉकवर तुम्हाला आपोआप डिव्हिडंड पे करता येईल. तेवढंच नाही तर जर का तुम्ही बॉन्ड्स मध्ये निवेश केला असाल तर त्या बॉन्ड्सवर तुम्हाला आपोआप इंटरेस्ट भेटत असेल. बरोबर ना? ही झाली आपली पॅसिव्ह इन्कम. एक माणूस खरा श्रीमंत कधी होतो? जेव्हा त्याचा पैसा अजून पैसा बनवतो. मिस्टर टी हार्व एकर हे एक ऑथर आहेत, बिझनेसमॅन आहेत आणि मोटिवेशनल स्पीकर आहेत. यांना लोक त्यांच्या वेल्थ थिअरीज आणि मोटिवेशन साठी ओळखतात. मिस्टर टी हार्व एकर म्हणतात की एक माणूस 100% फायनान्शियली फ्री कधी होतो माहिती? जेव्हा त्याची पॅसिव्ह इन्कम त्याच्या एक्सपेन्स पेक्षा जास्त होऊन जाते. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला 5 वेज सांगणार आहे ज्यांनी तुम्ही पॅसिव्ह इन्कम, मंथली इन्कम कमवू शकतात. आणि हे सुद्धा बघू वाय पॅसिव्ह इन्कम इज इम्पॉर्टंट. तर चला मित्रांनो, करूया आजच्या व्हिडिओची सुरुवात. सर्वात आधी बघून घेऊया की मंथली पॅसिव्ह इन्कम एवढी इम्पॉर्टंट का आहे आपल्यासाठी. म्हणजे मंथली पॅसिव्ह इन्कम कमवण्याचे काय बेनिफिट्स आहेत? मित्रांनो, पॅसिव्ह इन्कमचे भरपूर बेनिफिट्स आहेत. सर्वात पहिला, आपण आपल्या ऍक्टिव्ह मंथली इन्कम वर खूप डिपेंडंट असतात. समजा एखाद्या महिन्यात काहीतरी इमर्जन्सी झाली आणि जर का आपली मंथली ऍक्टिव्ह इन्कम त्या इमर्जन्सीसाठी सफिशियंट नसेल तर अशा वेळेत जर का तुमच्याकडे कुठली तरी पॅसिव्ह इन्कम असेल तर ते पॅसिव्ह इन्कम तुमची मदत करू शकते. बेनिफिट नंबर 2, जर का तुमच्याकडे कंटिन्युअस फ्लो ऑफ पॅसिव्ह इन्कम असेल तर तुम्ही तुमचे फायनान्शियल गोल्स लवकर अचीव करू शकता. आणि तेवढंच नाही तर तुम्ही फायनान्शियली इंडिपेंडेंट पण होऊ शकतात. आणि तेवढंच नाही तर तुम्ही तुमची हॉबी सुद्धा फॉलो करू शकता. बेनिफिट नंबर 3, पॅसिव्ह इन्कम कमवण्याकरिता तुम्हाला एक्झॅक्टली फिक्स्ड एका लोकेशनला राहण्याची गरज नाही. तुम्ही कुठेही फिरू शकता आणि पॅसिव्हली तुमची इन्कम ऑटोमॅटिक जनरेट होत राहतील. फोर्थ अँड बिगेस्ट बेनिफिट, पॅसिव्ह इन्कम तुमची लॉंग टर्म वेल्थ तयार करून देईल. याचा अर्थ असा आहे की तुम्ही तुमचे रिटायरमेंट गोल्स लवकर अचीव करू शकता. फिफ्थ अँड लास्ट ऍडव्हान्टेज ऑफ हॅव्हिंग अ पॅसिव्ह इन्कम, पॅसिव्ह इन्कम असल्यामुळे तुम्हाला कुठल्याही प्रकारचे फायनान्शियल स्ट्रेस किंवा एन्झायटी अजिबात होणार नाही. कारण तुमच्याकडे ऍक्टिव्ह आणि पॅसिव्ह दोन्ही सोर्स ऑफ इन्कम आहे. तर मित्रांनो, आजच्या टॉपिकची करूया सुरुवात आणि बघूया की आपण पॅसिव्ह इन्कम कसं काय कमवू शकतो. सर्वात आधी आपण बोलणार आहोत बँक एफडी संदर्भात. बँक एफडी हे भारतात मोस्ट प्रिफर्ड केला जाणारा इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे. याचं कारण काय की हे खूप सेफ इन्स्ट्रुमेंट आहेत आणि हे तुम्हाला फिक्स्ड इंटरेस्ट आणि फिक्स रिटर्न देतात पिरियॉडिकली. तुम्ही मंथली सुद्धा याचे इंटरेस्ट कमवू शकता. मित्रांनो, एफडी हा असा इन्स्ट्रुमेंट आहे की तो तुम्हाला फिक्स्ड मनी प्रोव्हाइड करतो आणि तुम्हाला फिक्स रिटर्न सुद्धा प्रोव्हाइड करतो. आणि एकदा एफडी मॅच्युअर झाली की तुमची निवेश केलेली जी अमाऊंट आहे ते सुद्धा तुम्हाला परत भेटून जाते. याचा अर्थ असा आहे की एफडी मध्ये कुठल्याही प्रकारची रिस्क नाहीये. मार्केट वरती गेला किंवा खालती गेला याच्यात आपल्या इन्व्हेस्टमेंटवर काही परिणाम होणार नाही. आपल्याला फिक्स्ड इंटरेस्ट इन्कम भेटत राहणार, म्हणजे झिरो रिस्क इन्व्हेस्टमेंट. मित्रांनो, एफडीचा टेन्युअर 7 डेज पासून तर 10 वर्षापर्यंत कुठलाही काही तुम्ही ठेवू शकता, तुमच्यावरती आहे, डिपेंडेंट आहे. आता या बँक एफडी मध्ये आपल्याला किती इंटरेस्ट भेटणार तो डिपेंड करणार की तुम्ही कुठल्या बँक कडनं किंवा कुठल्या टेन्युअर साठी तुम्ही एफडी ओपन करताय. समवेअर अराउंड 2 to 7% तुम्हाला एफडी वर इंटरेस्ट नक्कीच भेटणार. परंतु मित्रांनो, लक्षात घ्या, जर का तुम्ही एफडी ला प्री मॅच्युअर्ड विड्रॉल करायला गेले तर त्यावेळेस तुम्हाला पेनल्टी पे करावी लागू शकते. एफडी तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मोडनी ओपन करू शकता. जर का तुम्हाला ऑफलाईन ओपन करायचं असेल तर तुम्ही तुमच्या बँकेत आणि ब्रांच मध्ये जावा आणि तिथे जाऊन ऍप्लिकेशन फिल करा, किंवा तुम्ही आपल्या इंटरनेट बँकिंगचा वापर करून ऑनलाईन सुद्धा एफडी ओपन करू शकता. यानंतर आपण बोलूया पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम संदर्भात. मित्रांनो, पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम ही पोस्ट ऑफिस स्कीम मधलंच एक पार्ट आहे जे तुम्हाला फिक्स इंटरेस्ट ऑफर करतो प्रत्येक महिन्याला. हा पण एक खूप चांगला मेथड आहे पॅसिव्ह इन्कम कमवण्याकरिता. याच्यात तुम्हाला गॅरंटीड रिटर्न सुद्धा भेटतात आणि हे सुद्धा एक रिस्क फ्री इन्व्हेस्टमेंट आहे. ऍज ऑन 4 मे 2022 पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीमचा अॅन्युअल इंटरेस्ट रेट काय होता माहिती? इट वॉज अप्रॉक्सिमेटली 6.6%. पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम तुम्ही एकटे सुद्धा उघडू शकता किंवा तुम्ही जॉईंट मध्ये पण उघडू शकता.
इव्हन एक मायनर सुद्धा उघडू शकतो, परंतु त्याला एक गार्डियन लागणार. या अकाउंटला ओपन करण्यासाठी तुम्हाला मिनिमम 1000 रुपये लागतील आणि मॅक्झिमम डिपेंड करेल तुमचा जॉईंट अकाउंट आहे की सिंगल वाला. जर तुम्ही एकट्याचा सिंगल अकाउंट उघडत असाल तर त्याच्यात तुम्ही 4.5 लाख पर्यंत निवेश करू शकता, परंतु जर का तुम्ही जॉईंट अकाउंट उघडायचा प्लॅन करत असाल तर तिथे तुम्ही 9 लाख पर्यंत मॅक्झिमम डिपॉझिट ठेवू शकता. या स्कीम मध्ये तुम्हाला दर महिन्याच्या एंडला इंटरेस्ट भेटेल. 1 वर्षापर्यंत तुम्ही या स्कीम मधनं टाकलेले पैसे काढू शकत नाही. जर का पहिल्या 5 वर्षात तुम्ही काढायचा प्रयत्न करत असाल तर त्या अशा वेळेस तुम्हाला पेनल्टी सुद्धा लागू शकते. पोस्ट ऑफिस मंथली इन्व्हेस्टमेंट स्कीम मध्ये निवेश करण्यासाठी तुमच्याकडे पोस्ट ऑफिस सेव्हिंग अकाउंट होणे गरजेचे आहे आणि जर का तुमच्याकडे तो अकाउंट असेल तर त्यानंतर तुम्ही पोस्ट ऑफिस मंथली इन्कम स्कीम मध्ये निवेश करू शकता. यानंतर जो तिसरा ऑप्शन आपल्याकडे आहे तो आहे इन्व्हेस्टमेंट इन मंथली इन्व्हेस्टमेंट प्लॅन्स. याला आपण MIP पण म्हणतो. मित्रांनो, MIPs जे असतात ते डेट ओरिएंटेड हायब्रिड म्युच्युअल फंड्स असतात जे तुम्हाला फिक्स रिटर्न देतात इन्व्हेस्टर्सला कुठल्याही टाइमला. या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये इक्विटी इन्व्हेस्टमेंट खूप कमी असतं आणि डेट इन्व्हेस्टमेंट खूप जास्त, म्हणजे 70 to 80% इन्व्हेस्टमेंट डेट सिक्युरिटीज मध्ये असतं. या म्युच्युअल फंड स्कीम मध्ये तुम्हाला रिटर्न्स डिव्हिडंडच्या फॉर्म मध्ये दिला जातो आणि हे जे म्युच्युअल फंड असतात हे आपला इन्व्हेस्टमेंट डेट इन्स्ट्रुमेंट मध्येच करतात. फॉर एक्झाम्पल गव्हर्नमेंट सिक्युरिटीज आहे, कमर्शियल पेपर आहे, ट्रेजरी बिल्स आहे किंवा सर्टिफिकेट ऑफ डिपॉझिट आहे, याच्यात हे लोक निवेश करतात. या ऑप्शन मध्ये कुठल्याही प्रकारचा मिनिमम किंवा मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट लिमिट नाहीये आणि तुम्ही कधीही याच्यातनं पैसे विड्रॉ सुद्धा करू शकता. मित्रांनो, हा जो इन्व्हेस्टमेंट ऑप्शन आहे हा तुम्हाला फिक्स डिपॉझिट आणि पोस्ट ऑफिस स्कीम पेक्षा जास्त रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट देईल. हिस्टॉरिकली ज्या लोकांनी या स्कीम्स मध्ये निवेश केलाय त्याला 10 ते 12% रिटर्न आले. या फंड मध्ये निवेश करण्यासाठी तुमच्याकडे डीमॅट अकाउंट आणि ट्रेडिंग अकाउंट होणे गरजेचे आहे. यानंतरचा तुमचा ऑप्शन आहे इन्व्हेस्टमेंट इन कॉर्पोरेट FDs. आपले नॉर्मल बँकेत असलेले FD सारखंच काही कॉर्पोरेट किंवा NBFC सुद्धा FD ची फॅसिलिटी प्रोव्हाइड करतात आणि त्यात सुद्धा तुम्ही निवेश करू शकता. हा सुद्धा एक फिक्स डिपॉझिट सारखाच आहे आणि तुम्हाला मंथली तुमचा इंटरेस्ट भेटत राहील. वेगवेगळे कॉर्पोरेट्स आणि NBFCs वेगवेगळे मॅच्युरिटीचे कॉर्पोरेट डिपॉझिट्स काढतात जे काही महिन्यापासून तर काही वर्षापर्यंतचे पण असू शकतात. जनरली कॉर्पोरेट FDs तुम्हाला नॉर्मल FD पेक्षा जास्त रिटर्न देतात. फॉर एक्झाम्पल 5 to 8%. एवढंच नाही तर बँक FDच्या कंपॅरिझन मध्ये कॉर्पोरेट FDs जास्त लिक्विड असतात कारण की याच्यात लॉक इन पिरियड खूप कमी असतं. यानंतर आपल्याकडे जो 5th ऑप्शन आहे तो आहे एन्युटी डिपॉझिट स्कीम्स. एन्युटी डिपॉझिट स्कीम ही स्कीम SBI द्वारा त्यांच्या इन्व्हेस्टर्स साठी दिली जाते जेणेकरून इन्व्हेस्टर्स आपल्या सेव्हिंगचा वापर करून एक रेग्युलर फिक्स्ड मंथली इन्कम कमवू शकतात. इन्व्हेस्टर लंपसम मध्ये आपल्या सेव्हिंग बँकेकडे जमा करतो आणि त्यानंतर त्या इन्व्हेस्टरला EMI मध्ये ते पैसे परत दिले जातात. दॅट इज इक्वेटेड मंथली इन्स्टॉलमेंट. या EMI मध्ये प्रिन्सिपल आणि इंटरेस्ट नसतं का, तर जे इंटरेस्ट रेट आहे SBI चे टर्म डिपॉझिटचे ते फिक्स्ड आहे. त्या फिक्स्ड रेटने आपण रिटर्न आपल्याला भेटतो. कुठलाही रेसिडेंट इंडिव्हिज्युअल तो मायनर का ना असो तो या स्कीम मध्ये निवेश करू शकतो, आयदर ऑन हिज ओन सिंगल और इन अ जॉईंट अकाउंट. या स्कीम मध्ये मिनिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंट असतं 1000 पर मंथ आणि या स्कीम मध्ये असं काही मॅक्झिमम इन्व्हेस्टमेंट अमाउंटचा लिमिट टाकलेला नाही. या स्कीम मध्ये इन्व्हेस्टरला ऑप्शन दिला जातं आणि तो 36 मंथ्स, 60 मंथ्स, 84 मंथ्स किंवा 120 मंथ्स यापैकी कुठलाही एक ऑप्शन चूज करू शकतो. एवढंच नाही तर इन्व्हेस्टर या स्कीमच्या अगेन्स्ट लोन सुद्धा घेऊ शकतो आणि अप्लाय करू शकतो. हा अकाउंट ओपन करण्याकरिता एका इन्व्हेस्टरला SBIच्या कुठल्या तरी ब्रांच मध्ये जावं लागणार. तर मित्रांनो, हे होते काही पॅसिव्ह इन्कम स्कीम्स. मित्रांनो, आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की ग्रोचा टेलिग्राम चॅनल सुद्धा आहे आणि या टेलिग्राम चॅनलवर तुम्ही लेटेस्ट मार्केट अपडेट्स, इंटरेस्टिंग ब्लॉग्स आणि न्यूज बघू शकता आणि यासाठी आम्ही त्या टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये टाकली. तर त्या डिस्क्रिप्शन मधल्या लिंकवर क्लिक करा आणि आमच्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करा. तेवढंच नाही तर मित्रांनो, जर का तुम्हाला आमच्या व्हिडिओज आवडत असतील तर डोंट फॉरगेट टू लाईक, कमेंट, शेअर अँड हिट द बेल आयकन. सबस्क्राईब टू आवर चॅनल. थँक यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. Investment in securities market are subject to market risks. Read all the related documents carefully before investing. Please read the risk disclosure documents carefully before investing in equity shares, derivatives, mutual fund, and or other instruments traded on the stock exchanges.